धाराशिवच्या बळीराजाची दैनावस्था संपण्याचं नाव घेत नाहीये। आधी निसर्गाचा कोप आणि आता सरकारी नियमांचा अजब फेरा। धाराशिव जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांचा पीक विमा पुन्हा एकदा तांत्रिक वादाच्या कचाट्यात सापडलाय। राज्यस्तरीय तांत्रिक समितीने जिल्ह्यातील 217 पीक कापणी प्रयोगांवर घेतलेल्या एका आक्षेपामुळे कोट्यवधी रुपयांचा परतावा अधांतरी राहिलेला आहे। विमा कंपन्यांचा नफा की शेतकऱ्यांचा घास, नेमकी ही प्रक्रिया कुठे अडकून पडली आहे पाहूया। धाराशिवचा पीक विमा संकटात। 217 प्रयोगांवर सरकारी ब्रेक। शेतकऱ्यांचं कोट्यवधी रुपये प्रलंबित। धाराशिव जिल्ह्यात शेती हाच उपजीविकेचा मुख्य आधार आहे। मात्र गेल्या काही वर्षात कधी कोरडा दुष्काळ तर कधी ओल्या दुष्काळामुळे शेतीचं अर्थचक्र कोलमडलंय। या नुकसानीतून सावरण्यासाठी शेतकऱ्यांनी मोठ्या अपेक्षेने पीक विम्याचा हप्ता भरला। मात्र आता समोर आलंय एक धक्कादायक वास्तव। राज्यस्तरीय तांत्रिक समितीने जिल्ह्यातील 217 पीक कापणी प्रयोगांच्या अहवालावर गंभीर आक्षेप नोंदवले। या प्रयोगांच्या आधारावरच विम्याची रक्कम ठरवली जाते। मात्र हेच प्रयोग वादात सापडल्यानं संपूर्ण परतावा प्रक्रिया थांबली आहे। याचाच परिणाम म्हणून खतं आणि बियाणांसाठी पदरचे पैसे नसलेला शेतकरी आता सावकाराच्या उंबरठ्यावर आहे। संभ्रम निर्माण करण्याचा जो प्रयत्न झाला होता विमा कंपनीकडून ते स्पष्ट बऱ्यापैकी झालेले आता आणि पुढच्या हिअरिंग मध्ये आपले विषय क्लिअर होतील अशी अपेक्षा आहे। 2025 पण हिअरिंग काल झालंय। 2-3 दिवसांमध्ये आपल्याला ऑर्डर मिळेल। 2021 पण लवकरच सुप्रीम कोर्टमध्ये मॅटर आपण घेतोय। हा तिन्ही विषयाच्या बाबतीमध्ये पूर्ण लक्ष पाठपुरावा चालू आहे। हा केवळ तांत्रिक मुद्दा नाही तर तो हजारो कुटुंबांच्या जगण्याशी जोडलेला प्रश्न आहे। जिल्ह्यातील अनेक शेतकरी तर गेल्या 3 वर्षांपासून विम्याच्या प्रतीक्षेत आहेत। नियमांच्या जंजाळात विमा कंपन्या आपला फायदा पाहत असल्याचा आरोप आता शेतकरी करू लागले। पीक कापणी प्रयोगात त्रुटी असतील तर त्याचा दंड शेतकऱ्यांनीच का भोगायचा असा सवाल उपस्थित केला जातो। विमान परतावा वेळेवर मिळाला असता तर शेतकऱ्यांच्या खात्यात कोट्यवधी रुपये जमा झाले असते आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला उभारी मिळाली असती। मात्र सध्या तरी हा प्रश्न केवळ कागदावरच नाचवला जातोय। किती भरला होता विमा? 2000 रुपये। काय झालं? काय मिळालंच नाही का विमा? काय मागलं तुमची? विमा द्यावा लागतोय आम्हाला म्हणून मग नाही। कशा काय करायचं आता? गरज आहे आता हे कसं नाही खत पेरायचं खात बी खत बी आणायचं नाही ते आता पावसाळा जवळ आला की आता कोण आलते का पीक पाणी करायला? कोण सुद्धा नाही आलं। अतिवृष्टीमुळे शेतीचं ज्वारीचं हरभऱ्याचं ती फार नुकसान झालेलं आहे। रब्बीच्या टायमिंगला सोयाबीनचं ती नुकसान झालंय। तरी पीक विमा भरून सुद्धा सरकारनं मदत जाहीर केलेली नाही। पीक पाणीचा अहवाल सुद्धा सादर केलेला नाही। तरी सरकारला एक विनंती आहे की त्यांनी लवकरात लवकर मदत जाहीर करावी। पीक विम्याचे पैसे लवकरात लवकर त्याच्या खात्यावर जमा करावे। नैसर्गिक संकटानं कंबरड मोडलेल्या शेतकऱ्यांसाठी हा विमा म्हणजे शेवटची आशा आहे। पीक विमा रक्कम तातडीनं मिळावी म्हणून जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून मागणी जोर धरू लागली आहे। आता गरज आहे ती एका ठोस राजकीय इच्छाशक्तीची। तांत्रिक समितीचे हे आक्षेप लवकरात लवकर निकाली लागून धाराशिवच्या बळीराजाला न्याय मिळणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। काकासाहेब कांबळे, लोकशाही मराठी, धाराशिव। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।